प्रॉफिट लॉसचा हा प्रश्न बघा, खूप इंटरेस्टिंग आहे, समजायला पण थोडासा अवघड वाटेल तुम्हाला, पण एकदम सोप्या पद्धतीने जाऊ. काय म्हटलंय, निलेशने 2 लॅपटॉपची विक्री केली. पहिल्या लॅपटॉपची मूळ किंमत ही दुसऱ्या लॅपटॉपच्या विक्री किमती एवढी आहे. मी म्हणतो ह्या पहिला लॅपटॉप आहे, इथं हा दुसरा लॅपटॉप आहे. ठीक आहे, पहिल्या लॅपटॉपची मूळ किंमत मी 100 पकडतो, म्हणजे कॉस्ट प्राइस. ही दुसऱ्या लॅपटॉपच्या विक्री किमती एवढी आहे. दुसऱ्या लॅपटॉपच्या विक्री किमती एवढी म्हणजे याची पण सेलिंग प्राइस काय झाली, 100 झाली. आता त्यांनी काय म्हटलंय, पहिला लॅपटॉप 5% नफ्याने विकलाय, म्हणजे 100 होता तो विकला कितीला, 105 ला. आणि दुसरा लॅपटॉप 20% तोट्याने विकला. हे 100 न विकणं म्हणजे 20% तोटा आहे, म्हणजे 80 ला विकलंय. 80 म्हणजे 100, तर 100 म्हणजे किती, 80% म्हणजे 100, तर 100% म्हणजे आपल्याला कॉस्ट प्राइस मिळून जाईल. 20 चोक 80, 20 पाचा 100, 25 पाचा 125, म्हणजे दुसऱ्या लॅपटॉपची मूळ किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस किती आहे, 125. त्यांनी काय विचारले, पहिल्या लॅपटॉपच्या विक्री किमतीचे, पहिल्या लॅपटॉपच्या विक्री किमतीचे 105, दुसऱ्या लॅपटॉपच्या मूळ किमतीशी, दुसऱ्या लॅपटॉपची मूळ किंमत 125, गुणोत्तर किती, 21 पाचा 5 25 पाचा 125, गुणोत्तर काय आलं, 21 25. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, अशाच पद्धतीने शिकण्यासाठी वन डे रिव्हिजन बॅच नक्की जॉईन करा. थँक्यू सो मच.